आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। राज्याच्या तिजोरीतून पैसे नेमके जात आहेत तरी कुठे, असा सवाल आता नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीवरती श्वेतपत्रिका काढा, अशी सुद्धा मागणी आता नाना पटोले यांनी महायुतीकडे केलेली आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीवरती आता नाना पटोले यांनी भाष्य केलंय। आर्थिक परिस्थितीमध्ये आता राज्यातला पैसा जातोय तरी कुठे, असा सवाल जो आहे तो आता नाना पटोले यांनी सरकारला विचारला। दरम्यान काँग्रेसच्या दाव्याला भाजपनं फेटाळून लावलेलं आहे। पाहुयात नेमका विश्वास पाठक काय म्हणतायत। विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर ते बोलू नये अशी किमान अपेक्षा आहे। आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाजारी झालेले आहे। तो कर्जबाजारी आहे की नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ बसले आहेत ना। आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 500 ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे। हो, आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत, अटल सेतू सारखे प्रकल्प करायचे आहेत, मेट्रो, बुलेट ट्रेन अशा प्रकारचे आम्हाला नवीन प्रकल्प करायचे आहेत। आज नवी मुंबईचं एअरपोर्ट देखील तयार झालेलं आहे। वाधवान सारखे देखील प्रकल्प आम्हाला करायचा आहे। शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे। शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा फ्री वीज द्यायची आहे। आम्हाला त्यांना सोलर पंप द्यायचे आहेत। विजेचे दर आम्हाला कमी करायचे आहेत। आम्हाला एम्स सारख्या मेडिकल कॉलेजेस सारखे, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मॅनेजमेंट कॉलेजेस असे आणायचे आहेत। आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर 1 आहे त्याला अजून पुढे द्यायचा आहे। हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं, का झालं, कोणत्या योजनांमुळे झालं, चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। 3-3 हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय। समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग अशा अनेक जे योजनांची 2 लाख कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही। कागदावर आहेत। ठेकेदाराकडून कमिशन घेतल्या 25%, ही लूट आहे। पुढची बातमी पाहूयात। महायुती सरकारकडून राज्यामध्ये आर्थिक बेशिस्त माजवली जात असल्याचा आरोप मवियानं केलाय। त्याला भाजपकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते, पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे। खरं तर ज्यांनी कोविडच्या काळात सर्वसामान्य मराठी माणूस मरत असताना हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले, पत्राचाळीमध्ये हजारो मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, एवढंच काय कामगारासाठी वाटली जाणारी खिचडी देखील सोडली नाही। आणि मृतावरच्या टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार म्हणजे कफनामध्ये देखील घोटाळा केला। डेड बॉडीसाठी असलेल्या बॅगमध्ये ज्यांनी घोटाळा केला त्यांना SRAच्या घोटाळ्यावर बोलायचा अधिकार आहे का? संजय राऊत, तुम्ही 100 दिवस घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात होतात, आता देखील तुमची त्याबद्दल निर्दोष सुटका झालेली नाही। अद्याप तुम्ही जामिनावर बाहेर आहात।